आवाज आवाज विचार. आवाज विचार एकदा. सुजन हो. आवाज 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 नमस्कार. आवाजाचं टेस्टिंग. आवाज विचार. आवाज येतोय का विचार. सुजन हो. नमस्कार. आवाज येतोय का. मी हरिभक्ती थांब, परायण. कोणीतरी आलंय. आवाज येतोय का म्हणून विचार. आवाज येतोय का आवाज विचार. येतोय का माझा. त्यांनी हो म्हटल्यावर मगच नमस्कार. मग तुझं निवेदन. माझा आवाज येतोय का. अजून काही रिस्पॉन्स नाही आहे. नमस्कार. कोणीतरी एक आलेले आहेत पण आवाज येतोय का नाही कळायला मार्ग कृपया नाही. माझा आवाज येतोय का बघा. आवाज मला येत please असेल तर सांगा. आवाज येत असेल तर खूण करा जरा. आवाज येत असेल तर कृपया सांगा. नमस्कार. सुजन हो. आवाज येतोय का. हां येतोय. मी हरिभक्ती परायण राजाभाऊ सौ जोशी. शुभदा प्रभाकर फणसे मुंबई. आज संत समागम या फेसबुक पेजवरती कीर्तन करण्यासाठी इथे उपस्थित झाले आहे. संत समागम पेज नांदेडचे प्रमुख प्रशासक आदरणीय प्रवीण शास्त्री यांचे 2 कारणांसाठी मी प्रथमच आधी आभार मानते. एक म्हणजे या पेजद्वारे त्यांनी ज्ञानगंगा आमच्या घरामध्ये आणली. अनेक विद्वान पंडित अभ्यासक यांची अभ्यासपूर्ण प्रवचने ऐकण्याचा सुयोग लाभला. त्यामुळे लॉकडाऊनचा हा काळ अतिशय सुसह्य झाला आणि सत्कारणी सुद्धा लागला. या सर्व मान्यवरांच्या सोबतीने मलाही कीर्तन करण्याची सुसंधी प्रवीण शास्त्री आणि आमचे दासबोध सखोल अभ्यासक्रम उपक्रमाचे संचालक डॉक्टर विजय लाड या उभयतांनी उपलब्ध करून दिली आणि म्हणून मी परमेश्वराची आणि आपणा सर्वांची कृतज्ञ आहे. आजच्या या कीर्तनाला संवादिनी साथ माझे प्रति प्रभाकर फणसे हरिभक्ती परायण प्रभाकर फणसे हे करत आहेत. आजचं आपलं जर कीर्तन माझं आपल्याला सर्वांना आवडलं तर ते यांच्यामुळे एवढं तुम्हाला मी सांगून ठेवते. आजच्या या कीर्तनाला तबला साथ मात्र मिळू शकली नाही कारण मुंबईमध्ये सोसायट्यांचे नियम फार कडक आहेत आणि बाहेरच्या लोकांना अजिबात आतमध्ये यायला परवानगीच नसते. म्हणून संवादिनीच्या साथीने आपण हे कीर्तन करणार आहोत. तरी कृपया आपण समजून घ्यावं. आता फार वेळ न घालवता मी कीर्तनाला सुरुवात करते. महारुद्र हनुमान की जय. अवधूत
भगवंताचं भजन करूया. आपण सर्वांनी माझ्याबरोबर म्हणा. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. म्हणा रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. म्हणा रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. 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 राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की महारुद्र हनुमान की आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. देवर्षि नारद मुनि महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. कनेक्शन गेलंय. राया कीर्तनी सद्गुरु राया कीर्तनी सद्गुरु राया कीर्तनी सद्गुरु राया.
वक्ता श्रीराम समर्थ, श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। सा रे ग प ध सा मगाशी कीर्तन सुरू झाल्यापासून 3-4
वेळा कनेक्शन गेलं हरकत नाही, तसं काही कीर्तनात चुकत नाही बरं, कारण याच्यामध्ये सारखं पुनरावृत्ती असतेच. तर आजच्या या कीर्तनासाठी पूर्वपद जे घेतलेलं आहे ते गोंदवलेकर महाराजांचे जे अंतर शिष्य, त्यांचं नाव ब्रह्मानंद बुवा, त्यांचं हे पद आहे. ते आपल्या गुरुमाऊलीची याच्यामध्ये स्तुती करतायत. माझ्या गुरुमाऊलीने माझ्यासाठी काय काय केलं ते सांगतायत. ते म्हणतायत, महाराजा समान का, कारण आनंदाची खाणी गुरुराव. पुढे सांगतायत, अहो माझे गुरुराव म्हणजे कोण आहेत ते? गुरुराव माझे रामची केवळ, रामस्वरूपच झाले होते ते. गुरुराव माझे रामची केवळ, वासनेचे मूळ दूर केले. दूर केला भव कृपा दृष्टीपाते, माया पाशभूते पळवी. काय काय केलं गुरुमाऊलीने माझ्यासाठी? कृपा, संसार दूर केला, दूर दृष्टीपाते आणि माया पाशभूते पळवी. पुढे म्हणतात, पळविली भ्रांती राहोनिया चित्ती. असं त्यांनी केलं माझ्यासाठी. तो हा ब्रह्मानंद बुवा, त्यांची काय स्तुती करणार? ब्रह्मानंद स्तुती काय करू नेती नेती. आमच्या या महाराजांचं वर्णन करणं कठीण आहे, शक्य नाही. म्हणजे नेती नेती पुरत नाही. कितीही वर्णन केलं तरी आमच्या महाराजांची ख्याती आणि कीर्ती आणि त्यांचं सर्व लीला वर्णन पूर्णच होत नाही सांगून. म्हणून ते नेती नेती असं म्हणतात. असे हे ब्रह्मानंद बुवा, हे त्यांचे शिष्य होते. गोंदवलेकर महाराज म्हणजे आपल्याला सर्वांना माहिती आहे, सोलापूर पासून जवळ आहे. पंढरपूर पासून आणि सोलापूर पासून सारखंच अंतर पडतं. आणि महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण या महाराष्ट्रामध्ये गोंदवलेकर महाराजांचं नाव माहिती नाही असा भक्तच सापडणार नाही. कारण आपण पहिल्याच श्लोकात म्हटलं तसं, जयाने सदा वासना मात केला नामासाठी. नामाला जणू काही जिवंत भावाचं वाटलं आणि मग ते सगुण स्वरूपात आलं. ते आमच्या या गोंदवलेकर महाराजांच्या रूपाने आमच्यामध्ये आले आणि आम्हाला त्यांनी नामाला लागलं. आणि त्यांच्या नंतर आता 100 वर्ष होऊन गेली तरी अजूनही अनेकांना ते नामाला लागत आहेत असे हे महाराज. आणि त्यांची मला आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जी कृपा मिळाली त्याचं सगळं वर्णन करत आहेत ब्रह्मानंद बुवा. हे जे गोंदवलेकर महाराज आहेत, या गोंदवलेकर महाराजांचे 3 अंतर्गत शिष्य होते. शिष्य खूप असतात बरं का, पण अगदी जवळचे जवळचे म्हणजे हृदयातच, महाराजांच्या हृदयात राहणारे असे 3 होते. त्यातले एक होते आनंद सागर, एक ब्रह्मानंद बुवा आणि तिसरे होते भाऊसाहेब केतकर, की ज्यांना नंतर महाराजांनी मालाड येथे मठ तयार करून दिला होता. आणि आजही मालाडला आम्हाला जाता येतं आणि त्या मठामध्ये जाऊन आम्हाला काही थोडी साधना करता येते. किती जवळ आहे मालाडला, मुंबईला, अगदी स्टेशनला उतरलं की लगेच आहे. असे हे ब्रह्मानंद काय सांगतायत की महाराजा समान नाही त्रिभुवनी. अहो ती गुरुमाऊली आहे ना. प्रत्येक आपली आई ही त्रिभुवनात सुंदर वाटते. मग ती काळी असू दे का कुरूप असू दे, ते बाळ काय म्हणतं? माझी आई ही सर्वात सुंदर आहे. अतिशय त्याला ती आवडते, अतिशय प्रिय असते. एकदा जत्रेमध्ये एक बाळ हरवली. आईच्या बरोबर बोट धरून चाललो होतो आणि जत्रेत जात असताना सारखं आईकडे मागत होतं, आई हे दे, आई ते दे, आई ते दे. आई म्हणायची, बाळा आधी दर्शन आणि मग घेऊ बरं हे सगळं तुला. आणि अहो ती इथे एवढी प्रचंड गर्दी आणि म्हणून परत येताना त्या बाळाचा हात सुटला आणि तो हरवला की हो गर्दीत. आणि मग कोणीतरी पोलिसांनी वगैरे त्याला घेऊन गेले आणि विचारत होते, बाळा तुझी आई कशी आहे, दिसते कशी? माझी आई सुंदर दिसते, माझी आई खूप छान आहे, एवढंच तो सांगू शकत होता. आणि त्याला त्या जणांनी मगाशी जी खेळणी खाऊ हवे होते ते सगळं आणून दिलं तरी त्याचं रडं काही थांबेना.
मग अशी त्याला हे सगळे खेळ आणि खाऊ हवे होते बरं, पण आता त्याला ते नको होतं. काय हवं होतं? माझी आई मला पाहिजे, माझी आई मला पाहिजे. आणि मग ती आई कुठून तरी शोध घेत तिथे आली. सगळ्यांनी बघितलं, इतक्या सुंदर सुंदर स्त्रिया त्या बाळाला जोजवायला बघत होत्या, समजूत काढत होत्या, पण तो कुणाच्याही जवळ थांबायला नव्हता. आणि ती 4 ठिकाणी ठिगळं लावलेली त्याची ती आई आली, कामकरी श्रमिक आई. त्याबरोबर धाव घालून झेप घालून आईकडे गेलं, माझी आई, माझी आई, माझी आई. आणि ही आई त्याला त्रिभुवनात सुंदर वाटते. तसंच प्रत्येक भक्ताला आपली गुरुमाऊली ही त्रिभुवनात सुंदर वाटते. म्हणून ते काय म्हणताय, महाराजा समान नाही त्रिभुवनी. का? कारण आनंदाची खाणी गुरुराव. गुरुरावांच्या जवळ गेलं आणि गुरुरावांच्या सान्निध्यात राहिलं की फक्त आनंद, आनंद आणि आनंदच, दुसरं काही. खाण आता आपल्याला माहिती नाही, आपण खाण काही बघायला गेलो नाही, पण झरे आपण बघितले असतील. त्या झऱ्यातून जसा नित्य नवीन ताजं ताजं पाणी कसं वरती उसळून येत असतं, तसा आनंदाचा झरा या गुरुमाऊलीकडे असतो. आणि त्या गुरुमाऊलीच्या जवळ जे जातात, त्यांच्या समवेत राहतात, ते त्या अशा त्या आनंदाच्या झरामध्ये सुस्नात होतात, आनंदाने भिजून आनंद असतो. पुढे काय म्हणतात, ते म्हणतात गुरुराव माझे रामची केवळ. हो, ते परब्रह्म स्वरूपाला पोचले होते. आणि राम हे त्या परब्रह्माचंच एक रूप आहे. आपण त्याला राम म्हणत असलो तरी ते परब्रह्म स्वरूप, आणि त्या परब्रह्म स्वरूपाला आमची गुरुमाऊली पोचलेली असल्यामुळे रामची केवळ राम, आणि ते वेगळे नाहीतच मुळी. रामची केवळ त्यांनी काय केलं, वासनेचे मूळ दूर केले. वासना ही माणसाला जन्मतः असते, कारण जन्मच मुळे वासनेच्या संगे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, जन्मतः वासना असते. आणि म्हणून ती वासनेचं मूळ दूर करणं फक्त गुरुमाऊलीलाच शक्य आहे. कसं ते आपण पुढच्या निरूपणात थोडंसं चिंतन करणारच आहोत, तेव्हा बघूया. आणि काय म्हणताय, दूर केला भव कृपा दृष्टीवत पाते. हा भव म्हणजे हा जो भवभय आहे, असला संसार आहे, हा भवसागर आहे, तो भव भयाचा आहे. अशा या भयाच्या संसारातलं भयच नाहीस करतात. कसं? कृपा दृष्टी पाते. त्यांची कृपा दृष्टी झाली की सगळं संसारातलं भयच निघून जातं. आणि काय होतं, माया पाश भूते पळविली. ही माया पाशाची जी भूत असतात ना, ती आपण गोळा करतो. कशी गोळा करतो? कारण मी मी मी, माझं माझं माझं, आणि ममता अहंता असली की संसाराचं भय लागत राहतं, आणि ममता असली की मायापाश भूत जवळ येतात. पण गुरुमाऊलीची कृपा झाली तर हे सगळं निघून जातं, आणि केवळ आपलं जे सत्स्वरूप आहे ते आपल्याला कळतं. म्हणून ब्रह्मानंद बुवा पुढे असं म्हणतात, ते म्हणतात पळविली भ्रांती. मला जे वाटत होतं की या जगामध्ये जन्माला आलो म्हणून या जगाबरोबरच मला राहिलं पाहिजे आणि जगासारखंच वागलं पाहिजे, ही भ्रांती होती माझी. आणि आता मला कळलेलं आहे की माझं सत्स्वरूप काय आहे आणि मी या जगात येऊन काय केलं पाहिजे. म्हणजे माझी भ्रांतीच गेली आणि ज्ञानाचा प्रकाश माझ्या जीवनामध्ये उजळला आहे. आणि म्हणून ते म्हणतात अशा या आमच्या महाराजांचं मी काय बरं वर्णन करू शकणार. हा ब्रह्मानंद बुवा म्हणजे पामर आहे, त्याच्यामध्ये तेवढी शक्ती नाही वर्णन करण्याची. अपरंपार लीला आमच्या या गुरुमाऊलीच्या आहेत असं ते सांगतात. एकदा काय झालं, असे खूप विद्वान आणि पंडित, बरं, न्याय तर्क व्याकरण असं सगळं शिकले ब्रह्मानंद बुवा. आणि मग त्यांना वाटलं, तरुण होते ते, त्यांना वाटलं आता याच्या साहाय्याने मी आता पंडित झालो आणि आता मी काहीतरी माझ्या संसारासाठी जोड करीन, काहीतरी जमा करीन. आणि म्हणून आनंदात होते. आणि अचानक एकाएकी त्यांच्या अंगावर फोड फुटलं. आता आपण कसं म्हणतो की कोरोनाच्या या रोगावर औषध नाही, काही कसा उपाय नाही, तसं त्या काळामध्ये फोड जे असतं ना अंगावर उमटणारं, त्याला औषध नव्हतं बरं. आणि ज्याला औषध नसतं ना त्याला सगळेच घाबरतात. आपण नाही का कोरोनाला घाबरतोय, म्हणतात कधीतरी लस तयार होईल, सप्टेंबरमध्ये लस तयार होईल, मग आमचं भय कमी होईल. तसं त्या काळामध्ये फोडावरती
काहीही उपाय नव्हता. म्हणून ज्याला कोड आलं त्याच्याकडे बघणाराची सगळ्यांची दृष्टी बदलते. आणि असं झाल्यामुळे आता संसारात काही रसच राहिला नाही ब्रह्मानंद बुवांना. आणि म्हणून मग ते ब्रह्मानंद बुवा महाराजांकडे गेले आणि महाराजांना म्हणाले, महाराज मला काहीतरी मार्ग दाखवा, काहीतरी सांगा. तेव्हा महाराजांनी सांगितलं की तू आता संसारातून बाहेर पड आणि फक्त एक राम नाम घे, दुसरं काही करू नको. नर्मदा तटाकी जा आणि तिथे जाऊन तपश्चर्या कर, नाम घेत राहा. आणि याप्रमाणे ते नर्मदा तटाकी आले आणि त्यांची तपश्चर्या सुरू झाली. आणि होता 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 2.5 वर्ष झाली. पण 2.5 वर्ष झाली तरी साक्षात्कार काही होईना. आणि मग तळमळ लागली, मी एवढं सगळी साधना करतो, त्या साधनेचं होतं काय? का मला अजून साक्षात्कार होत नाही? का मला भगवंत भेटत नाही? काय असं होत आहे? आणि मग त्यांना तळमळ लागली. त्या तळमळीतून ते आपल्या महाराजांचाच धावा करायला लागले. ते म्हणायला लागले, ऐसे करी सद्गुरु आई आपुले चरण बसोन गई. ऐसे करी सद्गुरु आई आपुले चरण बसोन गई. नावडो हे विषय ध्यान नामी लागो मन. नावडो हे विषय ध्यान राम नामी लागो मन. ऐसे करी सद्गुरु आई आपुले चरण बसोन गई. बाहू बळकट चिंचड ग्रंथी सोडून नावा दाशरथी. बाहू बळकट चिंचड ग्रंथी सोडून नावा दाशरथी. ऐसे करी सद्गुरु आई आपुले चरण बसोन गई. ब्रह्मानंदी आशा फार करा जीवाचा उद्धार. ब्रह्मानंदी आशा फार करा जीवाचा उद्धार. ऐसे करी सद्गुरु आई आपुले चरण बसोन गई. ऐसे करी सद्गुरु आई आपुले चरण बसोन गई. अतिशय तळमळ आली आणि धावा केला. आता या आणि या चित्तामध्ये तुम्ही स्वतःच वास करा, तरच आता काहीतरी पुढचा मार्ग दिसेल, अन्यथा मला मार्ग दिसत नाही. कारण काय, 2.5 वर्ष तप करत होते. पण तप केलं तरी संसार मनातला हटत नव्हता. मनामध्ये संसार असतो का? जन्मल्यापासून या संसाराचा आणि आमचा परिचय आहे, सहवास आहे, सतत आहे. आणि म्हणून तो मनातला संसार हटत नाही. श्रीमद शंकराचार्य म्हणतात, देहस्य मोक्षो न मोक्षः न दंडस्य कमंडलू. दंड कमंडलू घेऊन वनामध्ये गेलं म्हणून तो मोक्ष होत नाही, किंवा हा देह सोडला म्हणून मोक्ष मिळत नाही. बऱ्याच लोकांचा असा गैरसमज असतो की मोक्ष केव्हा मिळेल, जेव्हा हा देह आम्ही टाकू इथे तेव्हाच मोक्ष मिळेल. मोक्ष ही तेव्हा मिळण्याची गोष्ट नाही, ती याच जन्मात याच देहात असताना आणि इथेच मिळते. आहे परी सुगम परी जनाशी काचे जयाचे चुकले वर्म, असं समर्थ रामदास स्वामी सांगतात. कुठे जायचं, कसं शोधायचं हे न कळल्यामुळे तो जो सुगम आहे तो आम्हाला दुर्गम होतो, असं सांगितलं. ते म्हणतात, पण देह ज्या वेळेला आम्ही सोडतो त्यावेळेला देह सोडताना मनामध्ये जी वासना असते की नाही, ती वासना संसारामुळे असते. आणि ती वासना जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपल्याला मोक्ष मिळणं शक्य नाही. भगवंतानी गीतेमध्ये सांगून ठेवलंय,
यम यम स्मरन् मुक्ता त्यजत्यन्ते कलेवरं तं तमेवेति कौन्तेय सदा तद्भावभावितः। आयुष्यभर आम्ही संसारामध्ये राहतो आणि तो संसार मनामध्ये साठवतो, त्यामुळे हे देह सोडत असताना तो संसार जर मनामध्ये तसाच राहिला तर पुढचा जन्म त्या वासना पूर्ण करण्यासाठी होतोच होतो. वासना पूर्ण करून घ्यायच्या असतात याच जन्मात. म्हणून एकदा गोंदवलेकर महाराजांनी गोमाजी पाटलांना त्यांची अंतःकालची इच्छा होती दही खाण्याची, ती त्यांना दही आणून दिलं महाराजांनी. का तर कुठलीच इच्छा राहायला नको, याच जन्मात सगळ्या इच्छा पूर्ण करून घ्या आणि आपण ज्या वेळेला देह सोडतो तेव्हा फक्त रामाकडे जाण्याची एकमेव तो खरा मोक्ष आहे. कारण भगवंत काय म्हणतात, अंतकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरं यप्रयाति समद्भावः याति नास्त्यत्र संशयः। अंतकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरं, आपला देह सोडत असताना जे माझं स्मरण करतात ते निश्चितपणे माझ्याकडे येऊन पोचतात, असं भगवंतांनी त्याच ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणून वासना जी गोष्ट आहे ही संसारामुळे आपल्या मनामध्ये असते आणि जोपर्यंत आपल्या वासना पूर्ण होत नाही आणि मनामध्ये मुखामध्ये अखंड रामनाम येत नाही तोपर्यंत आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म आहे. आणि पुन्हा पुन्हा जर जन्म नको असेल तर काय करायला पाहिजे, आयत्या वेळेला अंतकाळी काही रामाचं नाव येणार नाही. फार क्वचित असे एखादे भाग्यवान लोक असतात की मृत्यू समयी अचानक त्यांच्या तोंडात परमेश्वराचं नाव येतं, ते पूर्वसंचितानीच येतं, पण सर्वांना हे भाग्य नसतं. आणि म्हणून आपण आत्तापासूनच नाम घेण्याची सवय लावली पाहिजे. गोंदवलेकर महाराज काय म्हणतायत ते सांगतायत, नाम सदा बोलावे, नाम सदा बोलावे, गावे गावे जनासी सांगावे, हाची सुबोध गुरूंचा नामा परते न सत्य मानावे. राम राम हरे हरे राम 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 सीतापते राम 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 अनुत्तम राम राम. पण हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर माऊली काय म्हणते की अहो सतत आतापर्यंत अनेक पिढ्यानपिढ्या सारखे संत जन्माला येत आहेत आणि संत सारखे लोकांना सांगतायत आम्हाला तो मार्ग कळलेला आहे, आम्ही नाम घेतो, आम्हाला तो आनंद मिळालेला आहे, तुम्ही नाम घ्या. पण कोणीही ऐकत नाही. नाम घेणारा कोणीतरी अगदी विरळा तोच धनी आहे, असं ज्ञानेश्वर माऊली हरिपाठामध्ये सांगते की एखादाच कोणीतरी नाम घेणारा निघतो. पण नाम घेतलं पाहिजे. जर नाम अखंड घेण्याची सवय झाली तर वासना क्षीण व्हायला लागते आणि क्षीण होता होता निशेष होते आणि निशेष झालं की मोक्ष आहे. तो या जन्मात असा देहामध्ये असतानाच असतो तो मोक्ष. तो देह सोडेपर्यंत वाट बघाय. म्हणून जीवनमुक्त असणारे कितीतरी साधू आपल्याला माहिती आहेत की जे गजानन महाराजांसारखे आहेत, अक्कलकोट स्वामी महाराजांसारखे आहेत, शिर्डीच्या साईबाबांसारखे आहेत, अनेक लोक आहेत जीवनमुक्त. या जन्मात ते मुक्त झाले. पण होतं कसं, आपल्याला जगामध्ये सकाळी डोळे उघडले की काही ना काहीतरी काम करावंसं वाटतं आणि काम करत असताना त्याच्यातून वासना तयार होत राहतात. एक काम केलं दुसरं काम करावंसं वाटतं, दुसरं केलं तिसरं करत वासनावर्धितो कार्य कार्यबुद्ध्याच वासना वर्धतो विषयांकुशः संसार न निवर्तन्ते. संसार हा त्या वासनेमुळे सारखी
वासना वाढत राहते आणि म्हणून मना हा संसारही वाढत राहतो. जितकं आपण कार्य करावं तेवढा त्याचा व्याप वाढतो आणि ती वासना वाढत राहते. पण समर्थ रामदास स्वामी काय म्हणतायत, या जगामध्येच राहायचंय, कामही इथेच करायचंय, पण आशा ठेवायची नाही मनामध्ये. परमेश्वराने मला काम करायला सांगितलंय म्हणून मी हे काम करतोय, मला काम करायची इच्छा आहे म्हणून मी करत नाहीये असं म्हणायला पाहिजे. म्हणून समर्थ रामदास काय म्हणतात, परम मूर्खा माझी मूर्ख, जो संसारी मानी सुख, या संसार दुःखा एवढे दुःख आणि नाही. संसारात घोर आहे हो. नसे सार तो नसे सार घो, संसार हा घोर आहे, विचार मना सत्य शोधून पाहे. हा संसार घोर आहे आणि याच्यामध्ये फक्त दुःख आहे. दुःखापलीकडे काही नाही. सुख पाहता जेव्हा पाडे आणि दुःख पर्वता एवढे. आता कोरोना आल्यानंतर नाही का, आम्ही त्या कोरोनाचा विचार करत करत त्याचा केवढा मोठा बाहुबलबुवा, जितका त्याचा विचार करू ना तेवढा त्याचा फार मोठा बाहुबलबुवा होत जातो आणि मग तो आणखीनच आम्हाला घाबरवायला बघतो. असं आहे. म्हणून ह्या संसारामध्ये दुःखाशिवाय काही सापडत नाही. सकाळी उठल्यापासून आम्ही संसारातल्याच खस्ता खात राहतो ते रात्री झोपेपर्यंत. रात्री केव्हा तरी परमेश्वराची आठवण येते आणि 2 मिनिटं आम्ही परमेश्वराचं नाम घेतो, एवढ्यानी पुरत नाही. हरी नाम आठवत नाही नाही. तुकाराम महाराज काय म्हणतात, हरी नाम आठवत नाही नाही, हरी नाम आठवत नाही नाही. संसाराचे पायी पायी, संसाराचे पायी पायी, हरी नाम आठवत नाही नाही. तुका म्हणे जन्मालो, तुका म्हणे जन्मालो, जन्मा येऊनी वाया गेलो, जन्मा येऊनी वाया गेलो. हरी नाम आठवत नाही नाही, हरी नाम आठवत नाही नाही. संसाराचे पायी या, संसाराचे पायी या, संसाराचे पायी. जितकं आम्ही स्वतःला संसारामध्ये गुंतवून घेतो तितकं संसाराचेच व्याप वाढतात आणि मनामधल्या सगळी जागा जी भगवंताला द्यायची ती आम्ही त्या संसाराला देऊन बसतो. आणि म्हणून काय होतं, गते पितो ये सुशिरं वैरो, ह्यातुं ह्यशक्तिं नयते च मोहात्, यथा तथा देह सुखानुसक्तो विनाशमायाति नरो भ्रमेण. पाऊस जेव्हा पडतो त्यावेळेला त्या खड्ड्यांमध्ये खेकडा आपलं घर करतो आणि नंतर एक दिवस पाऊस जातो, खड्डे सुकतात, पण तो आपलं हे घर सोडत नाही. कधीतरी पुन्हा पाणी याच्यामध्ये येईल आणि मला चांगलं जीवन मिळेल अशा आशेने तिथे त्या कोरड्या पडलेल्या खड्ड्यात तो शेवटी आपलं संपूर्ण आयुष्य संपवतो तिथेच. आणि तसंच माणसाचं आहे. माणूस या संसारातून सुखाची अपेक्षा करतो, आत्ता मिळेल मग मिळेल मग मिळेल आणि ते मृगजळासारखं पुढे 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 जात राहतं. या संसारामधली अहंता आणि ममता आम्हाला सोडवत
चुकवत नाही. आणि म्हणून विनाश माया ती नरो भ्रमेण, पुढे सुख आहे, पुढे सुख आहे, अजून थोडं आणखीन काम करू दे, आणखी सुख मिळेल, अशाने तो धावतोय. आणि धावता धावता काय होतं, एक दिवशी लॉकडाऊन होतं आणि सगळे जण घरात बसतात. आणि घरात बसल्यानंतर 2-2.5 महिन्यात त्यांना काय कळतं की मी ज्यासाठी धावत होतो त्यात नाहीये बरं सुख. जान है तो जहान है. माझा जीव जर आता मी व्यवस्थित सुरक्षित असेल तर मी खूप काही करू शकेल. आजच्या या लॉकडाऊनच्या काळात मला फळं, भाज्या, दूध आणि किराणा या व्यतिरिक्त कसलीच गरज भासली नाही. आणि या सगळ्या गोष्टी कुणाकडून आपल्याकडे येतात? परमेश्वराकडून. परमेश्वराकडून जे आपल्याला येतं तेच खरं आहे. आणि त्यासाठीच फक्त आपण या संसारात थोडीफार आशा ठेवावी. देह जगवायचा आहे. देह जगला तर काम करता येईल. कसलं काम करता येईल? परमेश्वर म्हणतो लोकांना माझ्या भजनाला लाव, लोकांना माझ्या नामाकडे तू लाव आणि त्यांना या संसारातून बाहेर काढ. आणि हे परमेश्वराचं करायला आपण या जगामध्ये आलेलो आहोत. परंतु आपण ते विसरतो का? कारण ती माया आहे ती आम्हाला याचा विसर पाडते. ब्रह्म आणि माया एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. माया सुद्धा ब्रह्मामधूनच उत्पन्न झालेली आहे. आणि ती काय म्हणते, या भगवंतावर माझा आधी पहिला हक्क आहे. आणि म्हणून इतर भक्तांना ती भगवंतापर्यंत पोहोचू देत नाही. आणि म्हणून माया आपली सगळी लीला दाखवत असते. आणि ती माया जी असते त्यात लोक सगळे भगवंत म्हणतात ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठति. अरे अर्जुना, मी या प्रत्येकाच्या हृदयातच स्थित आहे. परंतु लोक माझ्याकडे बघत नाहीयेत हृदयामध्ये, ते बाहेर बघतायत सगळीकडे. आणि बाहेर बघत असल्यामुळे ती जी माया बाहेर सगळ्या बाजूनी पसरलेली आहे ती या यंत्रावर त्यांना गर 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 फिरवत असते. आणि त्यांना त्या भ्रमामध्ये ते भटकत फिरतात असं ते सांगतायत. ते जायंट व्हील आपण सर्वांनी बघितलेलं असेल. या जायंट व्हील मध्ये आपण एकदा जर जाऊन बसलो की ते इतकं गर 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 फिरतं, मग आपल्यावरती ताबा राहत नाही, तो यंत्रच आपला ताबा घेतो. आणि त्या यंत्रामध्ये बसलेले जे लोक आहेत ते जितकं जितकं बाहेर बघतात त्यांना जास्त जास्त भीती वाटते आणि मोठमोठ्याने किंचाळतात. पण जे लोक त्या यंत्राचा जो आस आहे, हे जे जायंट व्हील फिरणार आहे त्याच्या आसाकडे बघतात, त्यांना त्याची भीती वाटत नाही. कारण ते त्या बाहेर फिरणाऱ्या मायेकडे बघत नाही. तो जो आस आहे म्हणजे भगवंतच आहे. जो जायंट व्हील फिरवतोय त्या आसाकडे जे बघतात त्यांना भीती वाटत नाही. अशी ही माया जी जगामध्ये पसरलेली आहे ती कशी फिरवते, लोकांना भ्रमावते.
अशी ती माया आम्हाला भ्रमात घालत असते आणि आम्ही भरकटत फिरतो आणि मग आम्ही काय म्हणतो, अशनम अशनम मे वशनम मे भार्या मे बंधुवर्गो मे अशनम मे वशनम मे भार्या मे बंधुवर्ग मे इति मे कुर्वाणं कालवृको घ्नन्ति पुरुषाजम्। अशन म्हणजे खाण्याचे पदार्थ, वसन म्हणजे वस्त्र। अशनम मे वसन, मला अन्न पदार्थ लागतात, मला वस्त्र लागतं, आणि हा देह म्हणजेच मी आहे। भार्या मे, मग ते देह सुखवण्यासाठी भार्या पाहिजे आणि नातलग पाहिजे। भार्या मे बंधुवर्ग मे असा तो मे 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 करणारा जो अज म्हणजे बोकड आहे बरं का। तर इति मे मे कुर्वाणम असा जो मे 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 करणारा जो बोकड आहे त्याला कालरूपी हा जो लांडगा आहे तो खाऊन टाकतो त्याच्यावर उडी घालून। कालवृको घ्नन्ति पुरुषाजम असा जो बोकड आहे त्याला ते, आणि हे आम्हाला समजत नाही शेवटपर्यंत। आता आयुष्याच्या अंताकडे आलो आणि तरी सुद्धा आम्हाला बुद्धी होत नाही की परमेश्वराचं नाव घ्यावं। आणि घ्यायला बसलो की नाही, एकदा माळ घेऊन बसलो रे बसलो की पुन्हा तो सगळा संसार आमच्या मनामध्ये जागृत होतो। म्हणून आपल्याला काय सांगितलेलं आहे, जन्म दुःखं जरा दुःखं नित्य दुःखं पुनः पुनः संसार सागरे दुःखं तस्मात् जागृहि जागृहि। जन्म दुःख, जरा दुःख, जन्माचं दुःख आहे, आयुष्यभर खस्ता खातोय ते पण दुःखच आहे। जरा दुःख ते तर वर्णनच करायला नको, इतकं ते वाईट आहे। असं असलं बरं ह्या सगळ्याच्या पुढे नित्य दुःख आहे हो। आता सकाळी मिळालं, दुपारी मिळालं की नाही, दुपारी मिळालं, संध्याकाळी मिळेल की नाही, हे नित्य दुःख आहे। पुन्हा पुन्हा ह्या दुःखातून आपली निवृत्ती होत नाही। जितकं आम्ही या पोटाच्या मागे लागतो तितकं ते दुःख आणखी येतं। आणि म्हणून काय सांगितलेलं आहे, संसार सागरे दुःख, हा संसार घोर आहे, याच्या दुःखा व्यतिरिक्त काहीच मिळणार नाही। तस्मात् जागृही जागृही। आणि हाच अनुभव नर्मदा तटाकी बसलेले आमचे ब्रह्मानंद बुवा यांनी 2.5 वर्षात घेतला। न दंडस्य कमंडलुः, दंड घेतला, कमंडलू घेतला आणि जाऊन वनात बसलो म्हणून काही संन्यास होत नाही, तो मनातून संन्यास। ब्रह्मानंद बुवांना लक्षात आलं म्हणून त्यांनी गुरुचा धावा सुरू केला। आत गुरु बाहे, आणि तो धावा केल्यानंतर तुम्ही या आणि माझ्या हृदयामध्ये आपली वस्ती करा म्हटल्यानंतर तो जो काय अनुभव आला तो पण ब्रह्मानंद बुवा सांगतायत। आत गुरु बाहे
काय आतही गुरुच आणि बाहेरही गुरु. चित्त शुद्ध झालं हो. आणि शुद्ध झाल्यानंतर काम क्रोध सगळे निघून गेले, मद मोह नाहीसे झाले आणि इच्छा राहिली नाही. वासनेचे मूळ दूर केले, दूर केला भव कृपा दृष्टीपाते, मायापाश भूते पळविली. नर्मदा तटाके आले तेव्हा सगळे मायापाश तोडून आले नव्हते का? पण मनामध्ये होते ना, ते आता गेले, मनातले सुद्धा गेले आणि पळविली भ्रांती. राहोनी या चित्ती. गुरु महाराज जेव्हा आमच्या हृदयामध्ये येऊन वस्तीला राहतात त्यावेळेला भ्रांती सुद्धा दूर होते हो. आणि हे सगळं कशामुळे होतं माहितीये का? सत्संग, सद्गुरूंचा सहवास, की जो अत्यंत दुर्लभ आहे, महादुर्लभ आहे. श्रीमद पूज्यपाद शंकराचार्यांनी सांगितलंय, दुर्लभम त्रयमेव एतत् देवानुग्रह हेतुकम् मनुष्यत्वं मुमुक्षुत्वं महापुरुष संशयः. श्रीमद आद्य पूज्यपाद भगवान श्रीमद शंकराचार्य महाराज की जय. देवाचा अनुग्रह माझ्यावर व्हावा असं जर वाटत असेल तर 3 अत्यंत दुर्लभ गोष्टी माणसाला लागतात. काय तर मनुष्य जन्म. तो आम्हाला मिळाला न मागता मिळाला. बरं मिळाला तर मिळाला. आता मोक्षाची इच्छा ती महादुर्लभ आहे, कारण या संसारातच सुख आम्ही मानत असतो आणि पुन्हा पुन्हा त्या सुखामागे लागत असतो, की जे खरं दुःख आहे. सुरुवातीला सुख वाटतं पण अंती केवळ दुःखदायक आहे आणि ते अंत दूरचं बघण्याची आम्हाला क्षमता नसल्यामुळे आम्ही आत्ताच तात्पुरतं सुख बघतो आणि तिथे आमची फसगत होते. आणि तिसरं काय लागतं? मोक्षाची इच्छा जरी झाली तरी महापुरुष संश्रय. आम्हाला सद्गुरू पाहिजे. ते सद्गुरू जर असतील आणि त्यांची जर गुरुकृपा झाली तर याच जन्मात याची दोही इथेच धन्य. तुकाराम महाराज म्हणतात, धन्य आलो दास विठ्ठलाचे झालो. याच जन्मात त्यांना मोक्ष मिळतो, मुक्त होतात, ते जीवन मुक्त म्हणतात. कसं झालं? संतप्तायसि संस्थितस्य पयसो नामापि न श्रूयते मुक्ताकारतया तदेव नलिनी पत्रे स्थितं राजते. स्वात्या सागर शक्ति संपुटगतं तज्जायते मौक्तिकं प्रायेणाधम मध्यमो उत्तम गणः संसर्गतो जायते. पंढरीनाथ महाराज की जय. संतप्तायसि संस्थितस्य पयसो नामापि न श्रूयते. तापलेलं लोखंड आहे, त्या तापलेल्या झालेल्या लोखंडावर एक थेंब पाण्याचा पडला तर तो दिसत नाही. पडल्या क्षणी त्याचं वाफून जाते, दिसत सुद्धा नाही. परंतु तोच पाण्याचा थेंब जर का कमलपत्रावर पडला तर तो मोत्याचा सुंदर आकार घेतो आणि शोभून दिसतो. काही काळ का विना पण त्याच्याकडे बघणाऱ्यांना तो आनंद देतो. त्याचं थोडंच आयुष्य असतं पण ते सत्कारणी लागतं. परंतु जो स्वाती येणारा पाऊस आहे त्यातले जर का थेंब संसार तळाशी गेले आणि त्या शिंपल्यामध्ये बंद झाले तर त्याचं मोत्यामध्ये रूपांतर होतं आणि ते मोती अनेकांना शोभा देतं, अनेकांना त्याचा लाभ देतं. त्याला म्हणतात मौक्तिक भस्म. मौक्तिक भस्म हे अनेक रोगांवरती फार सुंदर उपचार आहे बरं. तर ब्रह्मानंद बुवा नावाचा हा मोती, याचा हा जो पाण्याचा थेंब ब्रह्मानंद बुवा, हे महाराजांच्या श्री चरण कमलावरती पडलेला हा थेंब त्याचं मोत्यामध्ये रूपांतर झालं आणि ते आज आम्हाला सर्वांना ब्रह्मानंद बुवा नामाला लावतायत आणि आपल्या महाराजांची कीर्ती आम्हाला सांगतायत. अहो आमच्या महाराजांची कीर्ती काय, किती सांगावे, किती लीळा कथा सांगाव्या, त्या सांगून सांगून पूर्ण होत नाही. मग मूळ पदामध्ये ब्रह्मानंद बुवा आम्हाला हेच सांगतात, महाराजा समान नाही त्रिभुवनी,
समर्थ सद्गुरु ब्रह्मचैतन्य स्वामी महाराज की जय। समर्थ सद्गुरु स्वामी महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। आता कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे आपण थोडा वेळ भजन करूया, नाम घेऊया। नाम ना सुरुवातीला जरा बळे घ्यावं लागतं बरं, बळेच घ्यावं लागतं। कुठलीही नवी सवय लावायची असली ना सुरुवातीला बळे लक्षात ठेवून लावावी लागते, पण एकदा जर ती चांगली सवय आपल्याला लागली ना तर आपल्यालाच नंतर वाटतं अरे ही चांगली मूर्खासारखा वागत होतो असं आपल्याला नंतर वाटतं। असं आहे, तर ती चांगली सवय नामाची आहे। ती अशा इतर लोकांकडनं आपण नाम ऐकावं आणि मग ते नाम त्याप्रमाणे घेत गेलो की आपल्याला ही गोडी लागते। श्रीराम जय राम जय जय राम म्हणा। श्रीराम जय राम जय नाही हो मुळातून द्या श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम म्हणा। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम म्हणा। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। राम जय राम श्रीराम जय राम जय जय राम। 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 श्रीराम जय राम। राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय। महारुद्र हनुमान की जय। जय जय रघुवीर समर्थ। आता उत्तर रंगामध्ये आपण गोंदवलेकर महाराजांच्या ज्या अनेक लीला कथा आहेत त्या लीला कथांपैकी एक कथा आपण ऐकूया। मेरे कागवाड ग्रामी भक्त एक होता। कागवाड ग्रामी भक्त एक होता। रामदास गाणा
पुढे खाली उतरायचं आणि तिकडे आहे कागवाड नावाचं गाव आणि त्या कागवाड गावामध्ये गणूबुवा राहत होते. या गणूबुवांच्या अनेक पिढ्यांमध्ये रामोपासना चालू होती बरं का. त्यामुळे ज्या वेळेला गणूबुवा अगदी लहान होते ना तेव्हापासूनच नित्य रामोपासनेचे संस्कार त्यांच्यावर झाले होते आणि अखंड नामही ते घेत असत. परंतु आता मोठे झाले तरी गणूबुवांना कळायला लागलं संगात राहिलो, सवयीने आपण सगळं करत आलो, पण आपल्याला भगवंताचा साक्षात्कार होत नाही. आपल्याला ते सत्स्वरूप कळत नाही, स्वरूप समजलेलं नाही. का बरं असं होतं? मी सतत नाम घेतो पण अजून भगवंताचं मला का स्वरूप कळत नाही, का साक्षात्कार होत नाही, अशी तळमळ लागली होती. आणि त्या कागवाड गावामध्ये एकदा एक गोंदवल्याचे गृहस्थ आले होते आणि त्या गोंदवल्याच्या गृहस्थ यांना गणूबुवांना भेटले. त्यांच्याशी हा विषय झाला. तेव्हा ते म्हणाले, गणूबुवा तुम्ही एकदा चला गोंदवल्याला. अहो आमचे महाराज तुम्ही बघा, तुमचं सगळं समाधान क्षणामध्ये होईल. नुसतं महाराजांना बघितलं तरी समाधान होत नाही माणसाचं. तुम्ही चला तिकडे. असं ऐकून अनेक लोकांकडनं हळूहळू ऐकलं आणि मग गणूबुवांनी मनाने घेतलं की खरं गुरु केला पाहिजे. गुरु असल्याशिवाय काही खरं नाही. आणि हे सगळे जर म्हणतायत गोंदवलेला आमच्या महाराजांकडे या, तर आपण जाऊया. आणि मग एक दिवस त्याच गोंदवल्यालाहून आलेल्या भक्ताच्या मदतीने, त्याच्या सोबतीने ते गेले. ही गोष्ट मी तुम्हाला सांगते 1908 किंवा 1960 मध्ये. महाराजांची ऐकून कीर्ती, महाराजांची ऐकून कीर्ती गोंदवल्यास आला. महाराजांची ऐकून कीर्ती गोंदवल्यास आला. भाव पाहुनी तया ठाईचा, भाव पाहुनी तया ठाईचा, मंत्र तयासी दिला साधोजी राजा राम कहो. गणूबुवा गोंदवल्यात येऊन दाखल झाले आणि गोंदवल्यात उतरल्यापासूनच त्यांना महाराजांच्या अनेक अनेक कथा कानावर येत होत्या आणि त्यामुळे महाराजांना भेटायची उत्सुकता सारखी मनामध्ये आणखी आणखी दाटत चालली होती. आणि मग ते एक त्यांना तो वेळ मिळाला जेव्हा त्यांच्या बरोबर आलेल्या गृहस्थांना, तेव्हा त्यांच्या बरोबरीने ते गोंदवल्याच्या मठामध्ये येऊन दाखल झाले. आणि गोंदवल्याच्या मठामध्ये थोरले महाराज राम मंदिर, महाराज राम मंदिर, आई साहेब सर्वांची दर्शनं घेतली, पण महाराज नाही भेटले. आता महाराज कुठे भेटणार असा प्रश्न निर्माण झाला. आणि मग कोणीतरी सांगितलं की आता त्या नदीच्या ठिकाणी यावेळेला ते ध्यानधारणेला जातात, तुम्ही बघा तिकडे आहेत का. आणि म्हणून मग गणूबुवा आपल्या मित्रासमवेत तिकडे गेलेले आणि जाताना ते बघतायत लांबूनच त्यांना तिकडे नदीच्या किनारी एका शिलाखंडावर बसलेले महाराज दिसतायत. पीतांबर ते धारण करती, भव्य कपाळी गंधरे किती, तुळशी माळा गळा घालती, दंडावर रुद्राक्ष शोभती, तेज तपाचे झळके वळती, राम नाम ते ओठावरती, राम नाम ओठावरती. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम
गणुबाबांना खूप आनंद झाला. आतापर्यंत मी फक्त कानाने ऐकत होतो, ते प्रत्यक्ष महाराज श्री महाराज समोर दिसत होते. धावत गेले आणि त्यांच्या चरणावर लोटांगण घातलेले. श्री महाराजांनी गणुबाबांना उठवलं आणि म्हणाले, आपण कुठून आला आणि क्षेमकुशल विचारलं. चला म्हणाले, मठात जाऊया. एकत्रच मठामध्ये आले. आल्यासारखे राहा 3-4 दिवस. 3-4 दिवस गणुबुवा मठामध्ये राहिले आणि त्यावेळेला गणुबुवांचं सकाळी उठल्यापासून रात्री निजेपर्यंतचं सगळं वर्तन महाराज बघत होते. सद्गुरू असतात ते शिष्य सुद्धा पारखून मंत्र नाही देत. ज्याच्या मनात तो भाव आहे, ज्याला खरी तळमळ आहे, त्यालाच ते अनुग्रह देतात. आणि याप्रमाणे त्यांच्या ठाई असलेला जो भाव बघितला तेव्हा मग एक दिवस महाराज म्हणाले, गणुबुवा आज आपण तुम्हाला अनुग्रह द्यायचा आहे बरं, या आता स्नान करून या असं सांगितलंय. आणि मग त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी गणुबुवांनी सुस्नात झाले, सगळी तयारी केली. हार, फुलं, पेढे, नारळ असं सगळं घेतलं आणि महाराजांच्या दर्शनाला आले. आणि महाराजांनी त्यांना मंत्र दिला. मंत्र कुठला हो? तोच मंत्र जो गणुबुवा आधी म्हणत होते, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. मंत्र तोच, पण आता सद्गुरु मुखातून आलेला सिद्ध मंत्र असं त्याचा महिमा आहे. आणि पुढे काय म्हणाले महाराज? म्हणाले, गणुबुवा कागवाडला रामाचं मंदिर तयार करा, रामाची स्थापना करा, सर्व लोकांना उपासनेला लावा, रामाचा गजर करा आणि लक्षात ठेवा राम करता आहे, रामाचं महत्व वाढवा असं त्यांना सांगितलं. गणुबुवांना खूप आनंद झाला आणि गणुबुवा महाराजांचा निरोप घेऊन कागवाडला परत आले. कागवाडला आल्यानंतर अहो तयारी सुरू झाली. मेळे, लेझिम पथक, तो जिथून मूर्ती आणायच्या, मूर्तीची पण दिली होती, मूर्ती करायला दिल्या त्या कारागिराला. काय? राम, लक्ष्मण, सीतामाई आणि हनुमंत अशा 4 मूर्तींची सांगितली होती करायला. आणि मग त्या तिथून मूर्तिकाराच्या तिथून कागवाड गणुबुवांचं जे घर आहे त्या घरामध्ये एक मोठा हॉल, त्या हॉलमध्ये त्यांनी, हॉल म्हणजे खोली, मोठी प्रशस्त खोली, त्या खोलीमध्ये त्यांनी कुठे मूर्ती स्थापन करायच्या सगळं ठरवलं. आणि मग त्या पथावरती रांगोळ्या काढल्या, सडा संमार्जन केलं, गुढ्या उभारल्या, तोरणं उभारली, पताका लावल्या, मोठा उत्सव केला. आणि वाजत गाजत आणि पद रचलेली होती त्याच्यावर लेझिम पथकाने नाचत 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 आणून त्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली, विधिवत प्रतिष्ठापना केली. आणि मग कागवाडच्या त्या गणुबुवांच्या घरात दुसरा गोंदवल्याचा जसा मठ तसा दुसरा मठच तयार झाला तिथे घरामध्ये. आणि मग नित्य जसं गोंदवल्याला नित्यक्रम जातो तो नित्यक्रम आता गणुबुवांच्या घरामध्ये सुरू झाला. महाराजांच्या आज्ञेवरूनी, महाराजांच्या आज्ञेवरूनी राम स्थापिला त्यांनी, राम स्थापिला त्यांनी, नित्य नेम तो भावे चालला, नित्य नेम तो
आणि मग तिथे नित्य त्यांचा जो भजन पूजन कीर्तन प्रवचन सगळं सुरू झालं. आणि दुपारच्या वेळेला जे लोक दर्शनाला येत असत त्यांना सांगत असत, गणूबुवा आलाच आहात, रामराजाला नैवेद्य अर्पण केलाय, आपणही प्रसादाचं सेवन करूनच जावं. अशा रीतीने मग ती प्रथाच पडली. जे जे लोक येत असत ते प्रसादाचं भोजन घेऊनच परत जात असत. आणि मग कागवाडच्या लोकांना तो एक असा मोठा आनंदाचा उत्सव झाला. दुपारच्या वेळेला माय भगिनी येत असत आणि त्या येऊन कधी भजन करा कधी कीर्तन ऐका असं त्यांचं चालत असे. आणि मग प्रत्येक जण परत जात असताना गणूबुवांना नमस्कार करत असे, गणूबुवा आपण हे फार सुंदर काम केलं. कागवाडमध्ये आमच्यासाठी एक विश्रांतीचं स्थान तुम्ही निर्माण केलं. त्या संसारामध्ये फक्त दुःख 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 आहे हो. आम्ही इथे दर्शनासाठी येतो, इथे अंमळ बसतो, इथे आम्हाला प्रसादही मिळतो आणि तेवढा वेळ आम्हाला विश्रांती मिळते, एक समाधान मिळतं. गणूबुवा तुमच्यामुळे केवळ हे शक्य झालेलं आहे. गणूबुवा किती मोठं काम तुम्ही करता. आणि पाहता पाहता दिवसागणिक येणाऱ्या भाविकांची संख्या उत्तरोत्तर वाढत चालली. आणि पाहता पाहता खूप त्या मंदिराची कीर्ती सुद्धा सगळीकडे पसरायला लागली. पण गणूबुवांना पण थोडंसं वाटायला लागलं, बरं खरंच जो काम करतो ना त्याला वाटणं स्वाभाविक आहे ना की मी किती हे छान केलं, किती लोकांचा एक विश्रांतीचं स्थान झालं. त्या दुपारी येणाऱ्या माय भगिनी सुद्धा म्हणतात की आम्ही इथे आलो की आमच्या जीवाला थोडी विश्रांती मिळते. सगळं संसाराचं डबोल बाहेर ठेवून इथे येतो, थोडी विश्रांती मिळते आणि मग परत जाताना ते बाहेरचं डबोल उचलून घरी परत जातो असं त्या पण सांगतात. आणि त्यामुळे गणूबुवांना वाटायला लागलं खरंच आपण किती चांगलं काम करतो. अहंकार असतो तो असा सूक्ष्म असतो. महाराज म्हणाले होते, गणूबुवा सतत आपलं मन तपासत राहा, गणूबुवा मन तपासा, राम करता आहे हे विसरू नका, रामाचं महत्व वाढवा असं त्यांनी सांगितलं होतं. पण आपण नेहमी ऐकताना अर्ध ऐकतो, पूर्ण ऐकत नाही. आणि म्हणून एक दिवस रोजच्या नित्याक्रमाप्रमाणे शनिवारचाच दिवस होता आणि गणूबुवा पूजेला बसले. नित्याप्रमाणे राम सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्तींची पूजा झाली आणि मग ते मागे वळले मारुतीरायांची पूजा करायला. आणि पूजा करायला वळले आणि पाहतात तो काय एकदम सरकले, मारुतीच्या मूर्तीला भंग झाला. अहो रामरायांचं महत्व कमी झालं, गणूबुवांचं महत्व वाढलं. हे मारुतीरायाला कसं चालणार? मारुतीरायाच्या मूर्तीला भंग झाला आणि गणूबुवा एकदम सरकले. असं कसं झालं? खूप दुःखी झाले. आणि मग त्यांनी पुरोहितांना बोलावलं आणि त्यांच्या कर्मी विधिवत उत्तर पूजा करून त्या मारुतीरायांच्या मूर्तीचं विसर्जन केलं. आणि दुसऱ्या दिवसापासून पूजेला बसले की रामरायाची पूजा झाल्यानंतर वळले की मारुतीरायाची मूर्ती जागेवर नाही. खूप खूप दुःख होत होते. रोज माझं काय चुकलं, माझं काय चुकलं. खरंय आपलं पण असं होतं ना, आपल्या चुका आपल्या लक्षातच येत नाही असं घडतं. आणि मग त्यांनी विचार केला की खरोखर माझं चुकलंच. रामाच्या मूर्तीची स्थापना आपण महाराजांच्याच हाती करायला हवी होती. महाराज म्हणाले, गणूबुवा गेलात की रामाची स्थापना करा आणि आपण आपल्या हाती रामाची स्थापना केली, हेच आपलं मोठं चूक झाली असं गणूबुवांना वाटलं. आणि मग ते रोजच्या पूजेच्या वेळेला जे दुःख होत असे त्यांना राहवलं नाही. ते धावत धावत गोंधळले लागले.
येणं केलं? काय झालं? त्याचा चेहरा दुःखी दिसतच होता. काय सगळं क्षेम आहे ना कागवाडला? मग सांगितलं आपलं दुःख. महाराज, मारुतीची मूर्ती विसर्जित करावी लागली. महाराज, आपण यावं गोंदवल्याला आणि आपल्या हाताने मूर्तीची स्थापना करावी मारुती रायाच्या. महाराज म्हणाले, बघू. ठीक आहे, बघू. महाराज बघू बघू म्हणत होते, पण कधी मी कागवाडला येतो हे सांगत नव्हते. आणि म्हणून गणूबुवा तिथेच राहिले. जोपर्यंत महाराज मला सांगत नाही कधी कागवाडला येणार, तोपर्यंत आता इथून जायचं नाही आणि आता अन्न ग्रहण करायचं नाही. 10 दिवस गेले, 15 दिवस गेले. गणूबुवा दुपारचं प्रसाद सेवन करत नव्हते आणि महाराजांच्या कानावर हे गेलं. महाराजांनी गणूबुवांना बोलावून घेतलं आणि म्हणाले, गणूबुवा, ज्या ठिकाणी अखंड अन्न संतर्पण चालू आहे तिथे तुम्ही अशा उपोषण करून देहाला कष्ट देता, हे बरोबर नाही. चला, निघा, गोंदवल्याला चला. महाराज, आपण कधी येणार? बघू नंतर. महाराज खूप गंभीर झाले होते आणि महाराजांची आज्ञाच किती, म्हणून मग निघाले. नाईलाजाने निघाले. पुन्हा पुन्हा मागे वळून बघतायत आणि परत कागवाडला आले. कागवाडला आल्यावर सुद्धा त्यांचं चित्त थाऱ्यावरच नव्हतं. रोज प्रार्थना करत असत, महाराज आपण कधी येणार? महाराज आपण कधी येणार? या हो महाराज, लवकर या हो. पण महाराज येण्याचं काही चिन्ह नाही. दिवसांच्या नंतर दिवस चालले होते आणि असं असता असता शेवटी त्यांनी रामरायालाच हाक घातली. रामरायाचाच धावा केला की तूच आता त्यांना बुद्धी दे. आणि मग महाराजांना आर्ततेने ते आळवायला लागले. धावत येई सख्या गुरुराया. आता हे प्राण सुद्धा धरवत नाही. जोपर्यंत पूजेच्या वेळेला मारुती मला समोर दिसत नाही तोपर्यंत या पूजेत माझं लक्ष नाही. आमचे रामराय दुःखी आहे आणि असं असताना मला तरी कसं सुख होणार? धावत येई असं असताना एक दिवस त्यांच्या कानावर आलं की महाराज मिरजेला आले आहे. आणि मिरजेला आले तर मिरज म्हणजे कागवड पासून जवळ. आता महाराज नक्की येतील, कारण तेव्हा महाराज म्हणाले होते की बघू, येऊ, आम्ही येऊ म्हणाले होते, पण सांगितलं नव्हतं. आता त्यांना आशा वाटायला लागली मिरजेपर्यंत आलेत म्हणजे महाराज नक्की येणार. आणि म्हणून वाट बघत होते, त्यांची रोज वाट बघत होते, चातकासारखी वाट बघत होते. पण महाराज येण्याचं काहीही चिन्ह नव्हतं. आणि मग त्यांना खरोखरच प्राण धरवेना. या माणसाच्या मनाचं कसं असतं, एकदा एक मना प्रमाथी बलवत दृढ, एकदा एक मनाने घेतलं की ते मनातलं सुटत नाही बरं. आणि मग त्यांनी एका भक्ताला पाठवलं मिरजेला आणि विचारलं की तुम्ही जा आणि त्यांना सांगा कधी येणार, त्यांना घेऊन या. तो भक्त परत आला कागवाडला आणि म्हणाला, गणूबुवा. महाराज म्हणाले, गणूबुवा, स्वतःचं मन तपासून पहा. रामाचं महत्व वाढवा. राम करता आहे हे विसरू नका. गणूबुवा,
आपलं मन तपासून पहा, एवढं एकच वाक्य महाराज म्हणाले होते. आणि त्याच दिवशीच्या उपासने गोंदवल्याच्या मठामध्ये अशी प्रथा आहे, संध्याकाळच्या उपासनेमध्ये सगळे उपासना म्हणून झाल्यावर एक कोणीतरी भक्त आपलं एक भजन किंवा असं पद म्हणतो. त्याप्रमाणे त्या दिवशी एका भक्तानी एक पद म्हटलं, झाला तरी हो लौकिक सन्मान, झाला तरी हो लौकिक सन्मान, कोटी अभिमान धरून ये, कोटी अभिमान धरून ये, झाला तरी हो पद ऐकलं गणुबुवांनी आणि गणुबुवांचा लख प्रकाश पडला. खरोखर रामाचं महत्व वाढवा, राम करता हे विसरू नका, असं महाराज आपल्याला म्हणाले होते. केवढी मोठे हे विस्मरण माझ्याकडून घडलं. भगवंताचं विस्मरण म्हणजे मरणच असतं ते. आणि मग मात्र एकदा चूक कळल्यावर अखंड अश्रुधारा लागल्या, अखंड अश्रुधारा लागल्या. म्हणाले असा सगळं चाललेलं आहे. कारण काय झालं, त्याच्यात दुसरं एक कारण आहे. ज्या दिवशी मारुतीच्या मूर्तीचं विसर्जन झालं त्या दिवसानंतर येणाऱ्या भाविक भक्तांची संख्या हळूहळू हळूहळू कमी होत होत आता पूर्णच रोडावली होती. आता एकटे गणुबुवाच पूजेला होते तिथे. आणि मग ते म्हणाले रामाच्या दर्शनाला येत नाही, असं हे माझ्या हातून कार्य घडत नाही, अशा या जीविताला अर्थ तरी काय, कशाला हे जीवित धारण करावे, महाराज येत काय करावं. म्हणून त्यांनी प्राणांतिक उपोषण मांडलं. 7 दिवस प्राणांतिक उपोषण. आणि शेवटच्या दिवशी त्यांनी एका तांब्याच्या तांब्यामध्ये सोमल नावाचं विष तयार केलं आणि ते श्रीरामाच्या समोर आणून ठेवलं. आणि ज्या दिवशी गणुबुवा हे घेणार होते त्याची कथा आपल्याला सांगते. सकाळपासूनचा नित्यक्रम झालाय. आज 7वा दिवस आहे. गणुबुवांच्या पोटात अन्नाचा कण नाही. दुपारच्या वेळेला सगळी आरती वगैरे झाली आणि सर्व झाल्यानंतर मग गणुबुवांनी दुपारच्या वेळेला तो सोमल उचलला तांब्या आणि ते ओठाला लावणार. तो ओठाला लावला मात्र खिडकीतून आवाज आला, महाराज आले, महाराज आले. आणि महाराज आले हे शब्द कानावर पडल्याबरोबर गणुबुवा अतिशय अस्वस्थ
असतं होते सकाळपासून, कारण आज त्यांनी निर्णय घेतला होता की आज हे सोमल विष दुपारनंतर आपण सेवन करायचं. आणि म्हणून ते म्हणत होते, रामरायाची त्यांनी आर्ततेने आळवणी केली, रामराया तूच महाराजांना बुद्धी दे, तूच महाराजांच्या मनामध्ये प्रेरणा कर, त्यांना येण्याची तू प्रेरणा कर, असं सांगितलं आर्ततेने. आणि सांगतायत, नको रामराया अंततापाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे, नको रामराया अंततापाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे, नको रामराया. आणि मग रामराय आपलं ऐकत नाही म्हटल्यानंतर वडील आपलं जर ऐकत नसले तर आईकडे धाव घेतात. तुझं वीण ठावन दिसे त्रिभुवनी, तुझं वीण ठावन दिसे त्रिभुवनी, धावे हो जननी सीता माई, नको रामराया अंततापाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे, नको रामराया. आणि मग गणूबुवांनी ते सोमल असलेला तांब्या उचलला आणि ओठाला वर केला आणि आता ते विष सेवन करणार. तोच खिडकीतून आवाज आला, मोठ्याने आवाज आला, महाराज आले, महाराज आले, महाराज आले, महाराज आले. मोठ्याने आवाज झाल्यामुळे गणूबुवांचं लक्ष गेलं, नाहीतर ते बाहेरचा आवाज ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. खूप मोठ्याने ओरडले, बाहेरचे कोण होते ते. म्हणून मग त्यांनी हातातला तो तांब्या खाली ठेवला, महाराज आले. आणि मग ते उठून बाहेर आले, महाराज आले असं वाटलं आणि आले. आणि बाहेर आले तर बघतात काय, अंताजी पंत आणि व्यंकण्णा भट्ट ही जोडी तिथे उभी होती. ही जोडी नेहमी महाराजांच्या समवेत असायची आणि त्यांना दोघांना पाहिल्यावर गणूबुवांना आनंद झाला, महाराज आले, माझे महाराज आले. आणि तेवढ्यात कुठे आहेत, कुठे आहेत, तेव्हा अंताजी पंत आणि व्यंकण्णा भटांनी त्यांना दोन्ही बाजूनी धरलं सांभाळून आणि म्हणाले, गणूबुवा धीर सोडू नका, महाराज येणार आहे, महाराज येणार आहे. आणि मग त्यांना आणखीनच वाईट वाटलं, महाराज नाही आले पण येणार आहे, आशेचा अजून धागा होता. आणि मग त्या दोघांना घेऊन ते आतमध्ये आले. यानंतर 3 दिवसांनी महाराज आले. ज्या दिवशी गणूबुवा सोमल सेवन करणार होते त्याच्या आदल्या रात्री मिरजेला महाराज अंताजी पंतांना म्हणाले, रात्री अंताजी पंत उद्या सकाळच्या गाडीने कारवाडला जा, व्यंकण्णा भटांना तुमच्या बरोबर घ्या आणि तिथे गेलात की गणूबुवांच्या घराच्या बाहेर खिडकीतनं त्यांना जोराने ओरडून सांगा, महाराज आले, महाराज आले. लक्षात राहील, मोठ्याने ओरडून सांगा, महाराज आले, महाराज आले, असं त्यांनी आदल्या रात्री अंताजी पंतांना सांगितलं होतं. आणि हे आत्ता गणूबुवांना सगळं कळतंय. आणि गणूबुवा इतके कृतकृत्य झाले, खरोखर महाराज माझी गुरु माऊली, त्यांना माझी किती काळजी आहे. आणि मी काय करून बसत होतो, किती नामुष्कीची गोष्ट की मी ते सोमल सेवन करणार होतो, किती नामुष्कीची गोष्ट मी करणार होतो. पुन्हा घळा 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 अश्रू त्यांचे यायला लागले.
आणि मग त्या 3 दिवसात पुन्हा एकदा मेळ्याची पद सगळी ती तयारी जी उचलून ठेवली होती ती काढली. लेझीम पथकं त्यांना बोलावलं. सडा संमार्जन करणाऱ्या, रांगोळ्या काढणाऱ्या, गुढ्या तोरणं उभारणाऱ्या सगळ्यांना निरोप गेले. महाराज येणार, महाराज येणार. आणि आले हो महाराज, खरंच आले. 3ऱ्या दिवशी महाराज आले. आणि मग गणुबुवांचा आनंद काय सांगावा. गणुबुवांचा आनंदाला पारावार राहिला. गुरुराव आले, महाराज आले, गुरुराव आले, महाराज आले. पहा पहा अंगाणी परब्रह्म आले, पहा पहा अंगाणी परब्रह्म आले, गुरुराव आले, महाराज आले, गुरुराव आले, महाराज आले. आणि अहो पिल्लू पक्षीची वाट बघत होतं. वासरू गायीसाठी हुंबरत होतं. धावत धावत अंगणामध्ये गेले आणि त्यांच्या चरणावर स्वतःला लोटांगण घालून गणुबुवांना. आणि मग महाराजांनी गणुबुवांना उचलून घेतलेले. गणुबुवा राम करता आहे. गणुबुवा, गणुबुवांनी महाराज माझ्या आता लक्षात आले. आणि मग एकच आनंद, एकच आनंद. संपूर्ण कागवाड गावात काय पंचक्रोशीत ही वार्ता गेली की श्री महाराज गणुबुवांच्या घरी आले. आणि जो तो हार, नारळ आणि पेढे घेऊन धावत सुटला आणि असलेल्या हार पेढेवाल्यांच्याकडचे हार आणि पेढेच संपून गेले. ज्या दिवशी मूर्तीची स्थापना करायची होती, आषाढ शुद्ध पंचमी, 1909 सालातली ही कथा आहे. आणि त्या दिवशी मग पद म्हणत, मेळे आणि लेझीम पथकं करत, मिरवत मिरवत त्या मारुतीची मूर्ती घेऊन आले मंदिरामध्ये, महाराज गणुबुवांच्या घरामध्ये. आणि महाराजांच्या हाती त्या मूर्तीची स्थापना झाली. त्या दिवशी अलीकडे कोणीही नसत ना भाविक भक्त प्रसाद सेवनाला. म्हणून त्या दिवशीच्या प्रसादाकरता गणुबुवांनी 2 लोकांच्या भोजनाची सगळी व्यवस्था केली होती. आणि प्रत्यक्षात त्या दिवशी तेवढ्या स्वयंपाकामध्ये 1000 लोक येऊन प्रसाद सेवन करून गेले, तृप्त होऊन गेले. आणि सर्वांनी महाराजांचं दर्शन केलं. संतू महारीण जी तिथे झाडायला येत असे, ती महाराजांना नमस्कार करून म्हणाली, महाराज आता माहेरी जायचंय, निरोप द्यावा. महाराज म्हणाले, ठीक आहे, रामाची इच्छा. आणि तिला निरोप दिला. संतू महारीण घरी आली आणि आडवी झाली आणि तिने राम म्हटला. महाराज असे असतात, अंतकाल साधून देतात असे महाराज. आणि मग महाराज म्हणाले गणुबुवांना, गणुबुवा मी तुमच्यावर प्रसन्न आहे, बोला तुम्हाला मागा. गणुबुवा म्हणाले, महाराज आपण आलात, मारुतीच्या मूर्तीची स्थापना झाली, मला सगळं भरून पावलं, आता मला काही नको, काही नको. पण महाराज ऐकायला तयार नाही. महाराज सांगतायत, गणुबुवा काहीतरी मागा, गणुबुवा काहीतरी मागा. मग गणुबुवांनी विचार केला आणि म्हणाले, ही जी समोर विहीर दिसते ना आपल्याला, या विहिरीचं पाणी खारट आहे आणि आमच्या गावातल्या सगळ्या स्त्रिया आणि माय बहिणींना खूप दूर अंतरावर जाऊन पाणी आणावं लागतं. महाराज हे पाणी जर का गोड झालं तर सगळ्यांना किती बरं होईल. आणि मग महाराज म्हणाले, ठीक आहे, बघूया रामाची काय इच्छा आहे. उद्या सकाळच्या भोजनासाठी त्या विहिरीतलं आजचा प्रसाद झाला होता. दुपारी विश्रांतीसाठी सगळे हुडले होते. त्याच वेळेत बाहेर आवाज आला, श्रीराम 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 श्रीराम.
आलं म्हणून वळून गेले तर एक भक्त खांद्यावर कावड घेऊन चालला होता. त्यानं येऊन ती कावड गणुबुवांच्या ओसरीवर ठेवली आणि म्हणाला कि मैं काशी से आया हूँ गंगा लेकर और रामेश्वर जा रहा था कि मुझे सपने में आकर काशी विश्वेश्वर ने बताया कि वहाँ पर एक मेरा भक्त रहता है कागवाड़ में, उसे जाकर ये गंगा दिलाओ तो ये मुझे रामेश्वर में मिल जाएगी. आणि म्हणून मी इथे आलेलो आहे ही गंगा घेऊन. आणि त्या दोन कावडीतल्या त्या कळशा त्या उचलून त्यांनी गणुबुवांच्या घरामध्ये ठेवल्या. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी महाराजांनी त्या भाविकाला सुद्धा थांबवून घेतलं होतं आणि त्या गंगेचं विधिवत पूजन केलं. विधिवत पूजन केलं आणि गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु. गंगा मैया की जय. काशी विश्वेश्वर महाराज की जय. सब संतन की जय. महाराजांनी विधिवत पूजन करून त्या गंगेचं तीर्थ श्रीराम चरणावर अर्पण केलं आणि मग गणुबुवांना म्हणाले या दोन्ही कावडी त्या विहिरीमध्ये पाणी घाला असं सांगितलं. पूजा केलेलं ते तीर्थ ते पाणी ते त्यांनी विहिरीमध्ये घातलं आणि मग सगळ्या माय भगिनींनी त्या विहिरीतलं पाणी घेऊन त्या दिवशीचा भोजन प्रसाद केला. आणि त्या दिवशी सुद्धा हजाराहून जास्त लोक येऊन जेवून गेले. अतिशय आनंद. अहो गावकऱ्यांना आता काय आतापर्यंत गणुबुवांना आनंद होता, आता गावकऱ्यांचा आनंद पारावार राहिला नाही. सर्वांना आनंद झाला. अहो असे हे महाराज जिथे जातील तिथे लोकांना राम भजनाला लावतात, लोकांचा अंतकाल साधून देतात, गणुबुवांसारख्यांना चुकलेल्या मार्गावरून परत आणतात. अशी ही आमची गुरुमाऊली. सर्वांनी महाराजांचा तिथे विहार काढला आणि मग सर्वांनी महाराजांचा जय जयकार केला, आनंद केला आणि मग याप्रमाणे असे हे आमचे गुरु महाराज त्यानंतर 4 दिवस कागवाडमध्ये राहिले आणि मग ते आपल्या गोंदवल्याला परत गेले. आपल्याला सर्वांना माहिती आहे कथा आहे आणि 1913 साली महाराजांनी आपला देह ठेवला हे पण आपल्याला माहिती. असे हे महाराज त्यांच्या कथा किती सांगाव्या आणि किती वेळा सांगितल्या, पुन्हा पुन्हा सांगितल्या तरी त्याचा अजिबात कंटाळा येत नाही आणि त्या सांगितल्या तर त्या सांगून पूर्ण होत नाही, अजिबात पूर्ण होत नाही. अशा त्या त्यांच्या लीला कथा आहेत. असे हे आमचे महाराज आणि असं हे महाराजांचं चरित्र आणि त्या विहिरीमधलं जे पाणी आपण पाहिलं सर्वांनी की कसं गोड झालं
ही महाराजांची कृपा. कारण महाराज, आम्ही त्यांना महाराजांची कृपा म्हणतो, पण महाराज म्हणतात ही रामाची कृपा आहे. महाराज म्हणतात राम करताय, मी काही करत नाही, राम करताय. आणि असं ते गोड पाणी झाल्यामुळे गावातल्या सर्व लोकांचे सगळे संकटाचं निरसन झालेलं होतं. असे हे महाराज 3-4 दिवस तिथे राहिले आणि परत गोंदवल्याला गेले. आणि म्हणूनच मूळ पदामध्ये ब्रह्मानंद बुवा आपल्याला काय सांगताय की आमच्या महाराजांची किती स्तुती केली ना तरी ती पुरी होत नाही, नेती नेती पूर्ण नाही. महाराजा समान नाही श्री महाराजांची कृपा जशी गणूबुवांना लाभली, जशी ती कागवाडच्या सर्व भक्तांना भाविकांना लाभली, जशी आजपर्यंत महाराष्ट्रातल्या सर्वांना लाभली, तशी तुम्हा आम्हावर महाराजांची कृपा हो आणि भक्तीच्या मार्गावर आपण पुढे पुढे मार्गक्रमण करूया. आणि म्हणून हेच मागणं आपण भगवंताकडे मागूया. आणि आजच्या या कीर्तनाची सेवा आपण परमेश्वर चरणी अर्पण करूया, श्री महाराजांच्या चरणी अर्पण. हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा, गुणगायीन आवडी, हेची माझी सर्व गोडी. नलवे मुक्ती मनसंपदा, संत संग देई जरा. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी. हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा. पुंडलीकवरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ, भारत माता की जय. जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. आजचं आपलं कीर्तन जर आपल्याला आवडलं असेल तर ते केवळ प्रभाकर फणसे, हरिभक्तीपरायण प्रभाकर फणसे यांच्या साथीमुळे शक्य झालं. त्यावेळी ते सर्व श्रेय आपण त्यांना देऊया. नमस्कार.